शेतीचा महामंत्र प्रलशरचा प्लांटो कृषी तंत्र। शेती क्षेत्रात जवळपास एक 20 वर्षापासून कार्यरत आहे। मी माझ्या क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरी, गहू, बटाटा, वाटाणा अशी प्रामुख्याने पिके घेतो। त्यातल्या त्यात 12-13 वर्षापासून स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेतो, पण म्हणावे असे उत्पन्न भेटत नव्हते, कारण की वातावरणातील बदल हे खूप मोठ्या प्रमाणात होतात। त्याच्यानंतर मला प्लांटोची ओळख झाली, त्यानंतर मी ते थोड्या प्रमाणात वापरले, त्यानंतर मला त्याच्यात फरक जाणवला। त्यानंतर मी हळूहळू ते वाढवत नेले आणि माझ्या उत्पादनात प्लांटोमुळे जवळपास 20-30% वाढ झालेली आहे। मी मागच्या वर्षी 1 एकर स्ट्रॉबेरी केली होती, 22,000 प्लांट लावले होते। त्याला मी प्लांटोचे पूर्णपणे वापरले होते। तर 22,000 प्लांटमध्ये मला 12-13 टन माल मिळाला। जर प्लांटो वापरले नसते तर 5-1 टन माल कमी गावला असता, पण ते मला जवळपास 5-1 टनाचा फायदा झालेला आहे प्लांटोमुळे। मला 70 रुपये सरासरी भाव पडला, त्यामुळे 3.5-4 लाख रुपये उत्पन्न वाढलेले आहे। ह्या वर्षी मी 1.5 एकरामध्ये स्ट्रॉबेरी लागण केलेली आहे। कमीत कमी 28,000 प्लांटेशन आहे। बेडमध्ये बेसल डोसमध्ये बी आम्ही ग्रॅन्युअल प्लांटोचं वापरलेलं आहे। त्याच्यानंतर ड्रिचिंगसाठी झाईम प्लांटोचं वापरतो आपण, प्लांटोचं पीस टीम। त्याच्यानंतर प्लांटो हॉर्टीचा बी आपण वापर केलेला आहे। ह्यावर्षी वातावरण खराब होते, पण यावर्षी मी सुरुवातीपासून प्लांटो तंत्रज्ञान वापरल्यामुळे झाडांची ग्रोथिंग पॉवर वाढलेली आहे। मर रोग हा कमी प्रमाणात लागलेला आहे, त्यामुळे माझे उत्पन्न आत्तापर्यंत एक 11 टनापर्यंत गेलेले आहे। अजून एक 3 टन सापडेल। जर प्लांटो वापरले नसते तर 7-8 टनापर्यंत माल झाला असता। तरी 7-8 टन माझा माल यावर्षी प्लांटो उत्पादने वापरल्यामुळे वाढलेला आहे। ह्या वर्षीच्या शेवटपर्यंत प्लांटोचा खर्च माझा 1.5 एकरासाठी एक 12,000 ते 13,000 रुपयापर्यंत होईल। ह्या वर्षी वाढीव 7 टनाचे ॲव्हरेज 70 रुपयानं पकडले तरी 5 लाख रुपये माझे प्लांटोच्या उत्पादनामुळे वाढलेले आहे। तर मंडळी, श्री दत्तात्रय आंबळे यांना गेल्या वर्षीच्या हंगामात 13 टन स्ट्रॉबेरी झाली, म्हणजेच 6 टन उत्पादन जास्त झालं आणि सरासरी 60 रुपये किलोप्रमाणे त्यांना 3.5 लाख रुपये जास्तीचं उत्पन्न झालं प्लांटो कृषी तंत्राच्या वापरामुळे। तर शेतकरी बंधूंनो, प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा।